एका व्यक्तीचा संघर्ष संपूर्ण राष्ट्राचं भविष्य कसं काय बदलू शकतो? ही कहाणी आहे त्या महामानवाची, ज्यांनी आपल्या वैयक्तिक वेदनेला सामाजिक क्रांतीची एक मशाल बनवलं. हो, ही गाथा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. हजारो वर्षांच्या अन्यायाविरुद्ध पुकारलेलं एक वैचारिक बंड. विचार करा, ज्याला स्पर्शानेही अपवित्र मानलं गेलं, त्याच व्यक्तीने पुढे जाऊन भारताच्या कायदा आणि न्यायाचा पाया रचला. हा जो विरोधाभास आहे ना, तोच तर त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा सार आहे. चला, त्यांच्या दडपशाहीपासून ते सशक्तीकरणापर्यंतचा हा अविश्वसनीय प्रवास आपण जवळून अनुभवूया. प्रत्येक मोठ्या संघर्षाची सुरुवात कुठून होते माहीत आहे? एका लहानशा जखमेतून. आणि बाबासाहेबांच्या बाबतीत ती जखम होती अपमानाची, जी त्यांच्या बालपणीच्या अनुभवांमधून त्यांच्या मनावर कायमची कोरली गेली. कल्पना करा, शाळा जिथे ज्ञानाची, समानतेची शिकवण मिळायला हवी, तिथेच एका लहान मुलाला इतरांपासून वेगळं जमिनीवर बसावं लागतंय. समानतेच्या पहिल्या धड्याऐवजी त्याला विषमतेचा पहिला आणि सगळ्यात कटू अनुभव मिळाला. हा त्यांच्या बालमनावर झालेला पहिला आघात होता. पाणी जगण्यासाठीची सगळ्यात मूलभूत गरज. तहान लागल्यावर पाणी पिणं हा प्रत्येक जीवाचा हक्क आहे. पण तो हक्कही त्यांच्या जातीमुळे नाकारला गेला. ही गोष्ट फक्त पाण्याची नव्हती, तर माणुसकी नाकारण्याचा हा एक क्रूर प्रकार होता. आणि हा सामाजिक बहिष्कार फक्त शाळा किंवा पाणवठ्यापुरता थांबला नाही, तो त्यांच्या रोजच्या जगण्यात जणू विषासारखा भिनला होता. केस कापणारा न्हावी आणि कपडे धुणारा धोबीही त्यांच्या स्पर्शाला विटाळ मानत होता. म्हणजे प्रत्येक क्षणी, प्रत्येक पावलावर त्यांना अस्पृश्य असल्याची क्रूर जाणीव करून दिली जात होती. या सगळ्या अपमानातून त्यांच्या मनात एकच प्रश्न उठत होता, एकच प्रश्न घर करून राहिला होता: मला माणूस म्हणून का वागवलं जात नाही? हा साधा वाटणारा प्रश्नच त्यांच्या भविष्यातल्या क्रांतीची ठिणगी ठरला. या अपमानाला उत्तर कसं द्यायचं? त्याने शस्त्र उचललं नाही, त्याने उचललं पुस्तक. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या वेदनेचं रूपांतर ज्ञानाच्या साधनेत केलं, कारण त्यांना पक्क माहीत होतं की हजारो वर्षांची ही गुलामगिरी केवळ ज्ञानानेच तोडली जाऊ शकते. आणि कमाल बघा, ज्या देशात त्यांना वर्गात नीट बसू दिलं नाही, त्याच देशातल्या एका तरुणानं जगातील सगळ्यात मोठ्या विद्यापीठांमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं. कोलंबिया, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. ही केवळ पदव्यांची यादी नाहीये, तर त्यांच्या अदम्य इच्छाशक्तीचा आणि प्रखर बुद्धिमत्तेचा हा एक जिवंत पुरावा आहे. म्हणजे त्यांच्यासाठी ज्ञान म्हणजे फक्त डिग्री मिळवणं किंवा वैयक्तिक प्रगती करणं नव्हतं, तर ते होतं संपूर्ण शोषित समाजासाठी मुक्तीची पहिली पायरी आणि सगळ्यात शक्तिशाली शस्त्र. पण एवढं शिक्षण घेऊनही, परदेशातून परत आल्यावरही परिस्थिती बदलली होती का? तर नाही. बडोद्यातली ही घटना दाखवून देते की जगातली मोठ्यात मोठी पदवी सुद्धा समाजाच्या मनात खोलवर रुजलेला जातीय पूर्वग्रह पुसून टाकू शकत नाही. आणि मग डॉक्टर आंबेडकरांनी ठरवला, हा लढा आता फक्त वैयक्तिक राहणार नाही. त्यांनी आपल्या वैयक्तिक संघर्षाला सार्वजनिक आंदोलनांमध्ये बदललं आणि वैयक्तिक वेदनेला मूलभूत मानवी हक्कांसाठीच्या सामूहिक लढ्याचं स्वरूप दिलं. महाडचा सत्याग्रह होता पाण्यासाठी, तर नाशिकच्या काळाराम मंदिराचं आंदोलन होतं देवळात प्रवेशासाठी. पण दोन्ही आंदोलनांच्या मुळाशी एकच गोष्ट होती: मानवी सन्मान. ही केवळ प्रतिकात्मक लढाई नव्हती, तर अस्पृश्यतेच्या अमानुष व्यवस्थेवर केलेला हा थेट प्रहार होता. त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट होतं की हा लढा केवळ देवळात प्रवेश मिळवण्यासाठी किंवा पाणी मिळवण्यासाठी नाही आहे, तर माणूस म्हणून स्वीकारलं जाण्यासाठी आहे. हेच त्यांच्या लढ्यामागचं मूळ तत्वज्ञान होतं. आता वेळ आली होती या संघर्षाला कायद्याचं एका भक्कम चौकटीचं रूप देण्याची. आणि इथूनच सुरू होतो डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा अध्याय: कायद्याचा निर्माता, भारताच्या संविधानाचे शिल्पकार. ही इतिहासाची एक मोठी गंमतच म्हणावी लागेल की ज्या व्यवस्थेनं त्यांना कायम नाकारलं, त्याच व्यवस्थेचे नियम लिहिण्याची एक ऐतिहासिक जबाबदारी त्यांच्यावर आली. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर आंबेडकर स्वतंत्र भारताच्या संविधानाचे प्रमुख शिल्पकार ठरले. त्यांच्या नजरेत संविधान म्हणजे फक्त कायद्याचं एक पुस्तक नव्हतं, तर ते होतं एक संरक्षण कवच, जे या देशातल्या प्रत्येक दुर्बल, वंचित आणि शोषित व्यक्तीच्या हक्कांचं आणि प्रतिष्ठेचं रक्षण करण्यासाठी तयार केलं गेलं होतं. मूलभूत हक्क, समानता, अस्पृश्यता निवारण आणि सामाजिक न्याय हे केवळ कायदेशीर शब्द नाहीत, हा त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा, त्यांच्या संघर्षाचा आरसा आहे. जे अपमानास्पद अनुभव त्यांच्या वाट्याला आले, ते भविष्यात कोणाच्याही वाट्याला येऊ नयेत, यासाठी त्यांनी आपला लढा देशाच्या कायद्यात कायमचा करून ठेवला. कायद्यानं समानता तर आणली, पण लोकांच्या मनात जी असमानता होती तिचं काय? त्यासाठी एका नव्या मार्गाची गरज होती, आणि तोच होता त्यांच्या जीवनाचा शेवटचा पण सर्वात परिवर्तनकारी अध्याय.
अखेरचा धम्ममार्ग. ते साल होतं 1956. नागपूरची दीक्षाभूमी. लाखो अनुयायांसोबत त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. हा फक्त धर्मांतराचा क्षण नव्हता, तर ती एका नव्या सामाजिक क्रांतीची पहाट होती. म्हणजे हा फक्त धर्म बदलण्याचा निर्णय नव्हता, तर हा त्या संपूर्ण जातीय व्यवस्थेला दिलेला एक स्पष्ट नकार होता आणि मानवी प्रतिष्ठा, करुणा आणि तर्कावर आधारलेल्या जीवन मूल्यांचा तो एक स्वीकार होता. तर मग पुन्हा त्याच प्रश्नावर येऊया. एका व्यक्तीची वेदना खरंच संपूर्ण राष्ट्राचं भविष्य बदलू शकते का? डॉक्टर आंबेडकरांचं आयुष्य हेच त्याचं मूर्तिमंत उत्तर आहे. ते आपल्याला शिकवतं की अपमान माणसाला तोडू शकतो, पण ज्ञान, संघटन आणि आत्मसन्मान हेच ते घटक आहेत जे माणसाला इतिहास घडवण्यासाठी प्रेरणा देतात. त्यांची कहाणी हे सिद्ध करते की एका व्यक्तीचा संघर्ष संपूर्ण देशासाठी प्रेरणा आणि परिवर्तनाचा स्रोत बनू शकतो.